नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून बंद पुकारण्यात आला आहे। सांगली बंदसाठी वंचित बहुजन आघाडीकडून सांगली शहरामधून रॅली देखील काढण्यात आली। शहरातल्या मारुती रोडसह मुख्य बाजारपेठेतून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत बंदची हाक देण्यात आली। शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली काढत लाठी हल्ल्याचा निषेध करत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर या आंदोलनाला ओबीसी समाज यांनी पाठिंबा देत निषेध व्यक्त केला। ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आज जो दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची जी हाक दिली होती, त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व शाहू फुले आंबेडकर या विचाराचे सर्व पक्ष संघटना यांनी सहभागी होऊन हा बंद यशस्वी केला आहे। आज आपण बघितलं असाल की सांगली येथील मुख्य बाजारपेठ, गणपती पेठ, हर्बट रोड ह्या सगळ्या एरिया लोकांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होऊन बंद केला आहे। आज आपण ह्या फेरी काढत असताना आम्हाला असं लक्षात आलं की लोकांच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या कृतीच्या विरोधात असंतोष आहे आणि म्हणून आम्ही इथून सांगलीतून यांचा राजीनाम्याची मागणी करत आहोत आणि त्याचबरोबर हे सरकार पूर्णतः या विद्यार्थ्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी कुठंतर फेल गेलं आहे, म्हणून नरेंद्र मोदी सरकारचा पण राजीनामा मागत आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मोर्चावरती विद्यार्थ्यांवर जो हल्ला झाला त्याचं समर्थन केलंय, त्याचाही आम्ही निषेध करत आहोत। त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे सदाभाऊ खोत यांनीही विद्यार्थ्यांच्या बद्दल जे चुकीच्या पद्धतीचे विधान केले त्यांचाही आम्ही इथं सर्व पक्ष संघटनेच्या माध्यमातून निषेध करत आहोत आणि हा लढा आता इथनं पुढच्या काळामध्ये सत्ता बदल केल्यासाठी शिवाय आणि शाहू फुले आंबेडकर वादी विचारांची सत्ता इथं या भारत देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, एवढे मी ग्वाही देतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान, जय। आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेतर्फे आज आमचे सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या नात्यानं मी आज आपल्याला जाहीर पाठिंबा देतोय आणि आज जे आपण बंदचं आव्हान केलंय त्यासाठी आम्ही आमचे कार्यकर्ते पूर्ण सांगलीभर मोटरसायकल घेऊन बंदचं आव्हान करीत आहेत। तर सर्व लोकांनी बंद करून आम्हाला सहकार करावं एवढीच विनंती करतो। ज्या जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे लाठीचार्ज केलं, काही त्यात विद्यार्थी दगावले, ह्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत।